नमस्कार, मी अनुष्का. सोनाली स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आळूची पातळ भाजी बनवत आहे. हे आळू, बिरडं, लसूण, कांदा हे फोडणी करता, शेंगदाणे आणि चण्याची डाळ हे नंतर आपण करायचं फोडणीला घालताना. आता सध्या मी आळू हे बारीक चिरून धुतले, त्याची देठं हे सगळं मी धुवून ठेवले. आता मी हे फोडणीला घालणार. बघा, हा आता तडका येतो. हेच मी घालते. हे 2 मिनटं असंच मी आता वाफवून घेईन. पूर्ण शिजलं की मग पुढची तयारी आपण सुरू करू. हे बघा, ह्याच्यावरती असं पूर्ण पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती एक तुम्हाला काय तांब्या ग्लास वगैरे ठेवला तरी चालेल. म्हणजे पूर्ण शिजलं की आपल्याला समजतं की हे पाणी गरम झालेलं आहे, आतला तुमची वस्तू शिजले. मला भाजी आवडली, तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. माझं हे शिजून झालं आहे आळूचं. आता ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते. जिरं, मोहरी, आता हे चांगलं तडतडतं. कांदा, दोन मिनिटांनी कांदा झाला. कांदा चांगला मस्त कोंबलाय. हळद, धणे जिरा पावडर, मसाला, मस्त चांगलं असं हलवतो. शेंगदाणे, आळूचं शिजवलेलं. आळूची पातळ भाजी पण म्हणतात, आळूचं फतफतं पण म्हणतात. हे वाण निवडून ठेवलेले हे थोडेसेच टाका. ह्याच्यात जे मी गरम पाणी केलेलं ते थोडंसं टाकते. मीठ, आणि पूर्ण सगळं शिजून झाल्यानंतर चिंचेचा कोळ पण पूर्ण शिजून झाल्यावर भिजत घातलेत मी वाटीत. आता झाकण लावते.
2-4 शिट्या घ्यायच्या त्याच्या. आता 2-3 शिट्या होतील. थोडीशी बत्ती करायला. दोन 3 शिट्या झाल्या. मी आता गॅस बंद करते. ही तिसरी. आळूची पातळ भाजी शिजली.